नमस्कार. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस तर ह्या आजींना तीव्र सर्वायकल स्पॉन्डिलायसिस होता. C1 C2 तिचा डिस्क बल्ज होतं आणि तिची चकती मानेतली गादी सरकून आपल्या स्पायनल कॉर्डवर दबल्यामुळं आजीला मान अजिबात हलत नव्हती आणि मानेतून अगदी तीव्र कळा, डोक्यात तीव्र कळा, डोक्यात मुंग्या येणे, कानातून आवाज येणे, चक्कर येणे, चालताना चोर जाणे हे प्रकार होत होते. तर आम्ही त्यांना अगदी होमिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक थेरपी देऊन आजींना इतके आम्ही जवळजवळ 60-70% बरी केलेली आहे की त्यांना अगदी ऑपरेशन करताना होणार नाही आणि ऑपरेशन केलं तर तिच्या जीवितास कोणताही धोका होऊ शकतोय अशी त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर आम्ही कायरोप्रॅक्टिक थेरपी आणि होमिओपॅथी मेडिसिन देऊन आजीला इतका चांगला रिझल्ट दिलाय की तिच्या डोक्यातल्या मुंग्या डोक्यावर वज्ज ठेवल्यासारखं जे वाटत होतं, कानातून आवाज येत होते आणि चक्कर येत होते, जाताना चोर जात होते चालताना आणि कानातून सुई 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 असे आवाज येत होते. पूर्णपणे हे सगळे आग होत होती, जी आग डोक्याला हात लावून बसत होती. तर इतका चांगला रिझल्ट आम्ही तिला कायरोप्रॅक्टिक थेरपी 2 सेशन झालेले आहेत आणि 2 सेशन मध्ये आम्ही इतका चांगला तिला रिझल्ट दिलेला आहे. आजी आता तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय का चांगलं? बरं वाटतंय, गोड वाटतंय मला आता. गोड वाटतंय, अंग हलकं वाटतंय, सगळं वाटतंय मला आता. चांगलं वाटतंय. डोक्यातल्या कळा आल्या कमी आल्या, आग कमी आली, कळा कमी आल्या, आल्या हलका अंग झाले सगळं. डोक्यात इथं कळा मारत होता? नाही नाही नाही, काय आता डोसक्यात कळा मारत नाही, का आग उसळत नाही, काय नाही. हलकं पण गोड वाटत आले. मानतलं मान थांबले चालले, माने सगळं हलकं पडले, चांगले झाले. आणि चक्कर येते आली? बंद होती आता. कानात आवाज, कानातला आवाज ते भुई भुई वाजताना येतंय कमी, आले कमी कमी. ठीक आहे. तर हा आजीचा नातू आहे प्रज्वल. काय तर प्रज्वल, तुला आजीच्या MRI मध्ये काय काय सांगितलं होतं आणि आजीला काय काय धोका आहे, काय होईल, काय होत होतं आणि आता किती बरे आहे ते सांग. डॉक्टरांनी आम्ही कोल्हापूरला धावल्यावर ऑपरेशन करायचा सल्ला दिला होता. ऑपरेशन केल्यानंतर जीवाला हानी काहीतरी होणार म्हणून सांगितली होती. त्यानंतर आम्हाला एस डॉक्टरांचा पत्ता मिळाला. मग आम्ही इथं आल्यावर आजीला आता पूर्णपणे म्हणजे 100%मध्ये 50-60% पूर्णपणे बरं वाटते. 2 ह्याच्यामध्येच आम्ही कव्हर होत आले आहे. 2 स्टेप मध्येच आजीला बरंच 60-70% कमी आले. आणि आता आजीला ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशनची गॅरंटी दिली होती डॉक्टरांनी, तुमच्या खात्री करणार. ऑपरेशन होणार नाही? होणार नाही. का होणार नाही? कुणाला ठाऊ आता का होणार नाही. पुरी माझ्या निक्की माझ्या आमच्या घरच्याकडे झाले त्या पुरी, दोघी पुरी आहेत मला आणि योग बाबा आहे लोक, आणि ऑपरेशन होणार नाही म्हणून भाषा यायला लागली. प्रज्वल, आता आजीला ऑपरेशन करायची गरज आहे का, असं काय वाटतंय का तुला? नाही नाही, ऑपरेशन करायची नाही म्हणते नाही काय गरज. मला मी आणि येणार आणि मला यायचं सांगा, मी आणि येतो मी. तर मी डॉक्टर SS पाटील, आरोग्यधाम क्लिनिक, काळजवडे, बाजार, भोगाव, कायरोप्रॅक्टर, होमिओपॅथी, इलेक्ट्रोहोमिओपॅथी ट्रीटमेंट आम्ही करतो आमच्या क्लिनिकमध्ये. आमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट काळजवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर आहे 9158846043. आमची शाखा मुक्काम पोस्ट लांजा, देवदे फाटा आणि काळजवडे, बाजार, भोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर परत एकदा सांगतो 9158846043. आम्ही कायरोप्रॅक्टिक थेरपी शासन मान्यता प्राप्त आणि होमिओपॅथी, इलेक्ट्रोहोमिओपॅथी आणि निसर्ग उपचार पद्धतीने आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये उपचार करत आहे. अगदी कमरेची चकती सरकल्यापासून कमरेची गादी सरकती आणि दोन्ही पायातून मुंग्या येतात, स्लिप डिस्क, तसेच मानेतून मुंग्या येणे, मान दुखणे, मानेतील चकती सरकल्यामुळे होणारे त्रास किंवा सायटिका नर्व दबल्यामुळे होणारे त्रास, पाय दोन्ही सुन्न होणे. तर अशा ट्रीटमेंटवर आम्ही कायरोप्रॅक्टिक थेरपी देऊन, मेडिसिन देऊन पेशंटला आम्ही बरं करत आहे. तरी जरूर लाभ घ्यावा.